थोडक्यात मी आजच्या पाहुण्यांचा तुम्हाला परिचय देतो. 2010 मध्ये त्यांनी 10वीची परीक्षा दिलेली. 2012 मध्ये 12वी सायन्स हे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई या ठिकाणी त्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. मायक्रोबायोलॉजी आणि बॉटनी. माहिती तिला 8वीला आलं तेव्हा अडखळतच वाचता येत होतं. असं चांगलं काही असं वाचता येत असं पण बऱ्यापैकी तिच्या वर्गातल्या ज्या मुली होत्या त्यातली एक ती पहिल्या 4-5 मुलीमध्ये ती होती. त्याच्यानंतर घरी मात्र थोडी अडचण होती तिला. शेतकऱ्याच्या घरात काय असणार अडचणीच. महत्वाची गोष्ट कोणती आहे तर व्यक्ती हा जन्मापासून ते आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत शिकत असतो, शिक्षण घेत असतो. तिचं शिक्षण हे शिक्षण व्यवस्थेमधलं, शिक्षणाच्या क्षेत्रामधलं सर्वोच्च स्थान तिने प्राप्त केलं. रीडिंग दाखवल्याच्या नंतर ग्राफ काढायला लावला. माझा सगळाच प्रयोग चुकला का काय अशी मला शंका यायला लागली. मग आता मॅडमनी ग्राफ आणून दिल्याच्या नंतर काढणं भाग आहे. मग त्या नियमानुसार मी ग्राफ काढून दाखवला. ग्राफ काढून दाखवल्याच्या नंतर तोपर्यंत सगळे गेले होते हॉल त्या ह्याच्यामधून, लॅबमधून. मग मॅडम म्हणे मी तुम्हाला का ग्राफ काढायला लावला. मला कुठं माहिती, तुम्हालाच माहिती. आपण तसं म्हणता पण येत नाही, तुम्हालाच माहिती म्हणून मी गप्प बसलो. म्हणे मला सगळ्या रिडिंग मध्ये तुमच्या रिडिंग व्यवस्थित वाटल्या म्हणून मी तुम्हाला ग्राफ काढायला लावला. इथेच आलं का लक्ष. अशा काही आठवणी असतात की ज्यांना तुमचं काम आवडेल ते तुम्हाला जास्तीचं काम सांगतील आणि ते तुम्ही बाकी कारण न सांगता ते कम्प्लीट केलं पाहिजे. मेन म्हणजे मी पहिले जिल्हा परिषद मध्ये होते सातेफळमध्ये, तर तेव्हा मॅथमॅटिक्स मी काही शिकले नाही 7वी पर्यंत. ते टीचरच नव्हते आम्हाला 4th पासून 7th पर्यंत, तर काहीच नाही. त्यानंतर इथं आल्यानंतर मग मॅथमॅटिक्स मध्ये मी ॲव्हरेज होते 10वी पर्यंत. पण मला मोस्टली सायन्स आवडायचं आणि पवार सरांनी आम्हाला सांगायचे की तुम्ही सेमीचं बुक घेऊन या, सेमीचं बुक वाचा तुम्ही इंग्लिशमध्ये सायन्स. मग ती मी 8वी 9वी 10वी मला आतापर्यंत पण ते बुक होते माझ्याकडं घेतलेले. त्यावेळेस मी वाचायचे हिंदी म्हणजे मराठीमध्ये पण सायन्स वाचलं त्यावेळेस आणि इंग्लिशमधले पण जास्त समजायचं नाही पण मी वाचण्याचा प्रयत्न करायचे. मग त्यावेळेसपासूनच होतं की बाबा आपल्याला सायन्स करायचंय वगैरे म्हणून. आणि बाकी विषयात मध्ये पण मी ॲव्हरेज होते. मोस्टली इंग्लिश आवडायची मला. मी आय थिंक 10वी मध्ये सगळ्यात जास्त मार्क्स पण पडले होते मला 10th इंग्लिशमध्ये. नेक्स्ट मला चित्रकला खूप आवडायची. आता मला वेळ नाही भेटत पण आणखीन नाही ती आवड आहे चित्रकलेची. त्यानंतर मी 10वी मध्ये पण मला ॲव्हरेज फक्त 70 मार्क्स पडले होते 10वीला. तिथून 12th पास केली. 12th नंतर 12thला पण एवढा काही माझा परफॉर्मन्स नव्हता. ॲव्हरेज मार्क्स पडले 12thला पण परत. मग ठीक आहे बाबा दुसरं इंजिनिअरिंगचा मला मोस्टली इंजिनिअरिंग करायची होती. मग पण ठीक आहे त्यानंतर मग खूप कमी मार्क्स पडले. मग सगळ्यांनी म्हणे की नाही मग इंजिनिअरिंग पण नाही करायची. मग ठीक आहे म्हणे. मग मी बीएससीला ऍडमिशन घेतलं. पण बीएससीला तिथं केमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी आणि बॉटनी हे 3 विषय घेतले होते. तिन्ही विषयामध्ये मायक्रोबायोलॉजी आणि बॉटनीपेक्षा मायक्रोबायोलॉजी आणि केमिस्ट्री हे दोन खूप आवडीचे विषय बनले. तिथं खूप ऑल प्रॅक्टिकल्स करायचे मी खूप आवडीने. केमिस्ट्री पण जे पण टीचर तिथं भेटले त्यांनी पण खूप मार्गदर्शन केलं आम्हाला नेट सेटचं पण. नंतर बीएससीला असतानाच त्यावेळेसपासूनच मी केमिस्ट्री खूप वाचायचे आणि ती पहिल्यापासूनच आवड होती माझ्यामध्ये केमिस्ट्रीची. तर मी ते 3 वर्ष पण अभ्यास केला. त्यानंतर आपल्या विद्यापीठाची बामू युनिव्हर्सिटीची एंट्रान्स होती तिथं ऍडमिशनसाठी. तर ती एंट्रान्स पास झाले. त्यानंतर तिथं मला ऍडमिशन भेटली. तिथे पण परत माझं जास्त मॅथमॅटिक्स सोबत एवढं जास्त जमत नव्हतं पण मला तिथं फिजिकल केमिस्ट्री भेटलं. पण तिथं मेन फिजिकल केमिस्ट्री भेटलं त्यामुळं मला तिथं करावं लागलं मॅथमॅटिक्स पण फिजिक्स पण. त्यामुळं त्या पण गोष्टी मी तिथं इन्क्लूड केल्या सगळ्या माझ्या ह्याच्यामध्ये. आणि त्या नंतरच्या एक्झामसाठी ज्या की नॅशनल लेवलच्या एक्झाम होत्या, नेट CSR नेट असेल, गेट असेल किंवा सेटची एक्झाम असेल, तर त्या एक्झामसाठी त्याचा खूप फायदा झाला माझं फिजिकल केमिस्ट्री MSc ला भेटल्यामुळं. मग त्यानंतर जवळपास 1-1.5 वर्ष मी त्या एक्झामसाठी फक्त सेल्फ स्टडी केलाय.
आणि आम्ही असं 6-7 मुली होतो, एका फ्लॅटमध्ये राहायचो पुण्यालाच. आणि तेव्हा सेल्फ स्टडी करायचो, डिस्कशन करायचो केमिस्ट्रीमध्ये. इव्हन आमचा फोन बंद होता करेक्ट 6 महिने पहिला. त्यानंतर आम्ही फक्त एक आठवड्याला एकदा फोन करायचो घरी विदाऊट फोन. जवळपास 1.5 वर्ष स्टडी केला त्या ठिकाणी. मग त्या तिन्ही एक्झाम मी क्रॅक केल्या. त्यानंतर इंटरव्ह्यूज दिले खूप सारे PhDच्या ऍडमिशनसाठी. माझ्या नॅशनल लेवलच्या ISER आणि NCL जे पुण्यालाच आहेत इन्स्टिट्यूट, दोन्ही पण ठिकाणी सिलेक्शन झालं होतं. मग मी NCL सिलेक्ट केलं, जिथं की मोस्टली टेक्नॉलॉजीवरती भर दिला जातो डेव्हलपमेंटसाठी. कोणती पण प्रोसेस इंडस्ट्रियल लेवलला जाऊ शकते अशा टाईपचा तिथं म्हणजे रिसर्च चालतो केमिस्ट्रीचा. तर त्या ठिकाणी मी ऍडमिशन घेतलं. मला तुम्हाला मेन सांगायचंय की म्हणजे असं नाही की तुम्ही खूप हुशार आहेत ह्याच्यामध्ये तरच आपण म्हणजे पुढे जाऊ शकतो, आपण ऍव्हरेज आहे तर आपण काही नाही करू शकणार आयुष्यात, असं काही नाहीये. आपल्यामध्ये जिद्द असेल, तेवढा डेडिकेशन असेल आपल्याला त्या गोष्टीला देण्यासाठी, तर आपण ज्याही ठिकाणी आहोत तिथून खूप पुढे उडी घेऊ शकतो. ते गोष्ट सांगायचं. आणि मेनली मला मुलींना सांगायचंय की असं नाही की मला भीती वाटते किंवा माझं असं नाही, मी मुलगी आहे, मी कमी आहे, असं म्हणजे कधीच समजायचं नाही. इव्हन मुलांपेक्षा आपल्यामध्ये खूप साऱ्या क्षमता आहेत की आपण सगळ्या गोष्टी सांभाळून खूप साऱ्या गोष्टी अचीव्ह करू शकतो आपण. तर मोस्टली आणि मेन म्हणजे आपण किती पण आपला समाज किती पण पुढे गेला, किती पण हे झाला ना, तरी पण जी विचार करण्याची लोकांची जी क्षमता आहे की ठीक आहे तुम्ही महान आहेत असं ते सांगतात, पण आपले अधिकार देण्यासाठी त्यांना असं म्हणजे त्यांची एवढी हे झालेलं नाहीये, एवढा समाज पुढे गेला तरी पण. मग त्या गोष्टी खोडून काढण्यासाठी आपलं मत जे आहे सगळ्यांनी आपलं गृहीत धरलं पाहिजे. ह्या गोष्टीसाठी आपण शिकलं पाहिजे, आपल्या म्हणजे पायावर उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतं. कारण इथून फक्त चूल आणि मूल ते आपल्या आईनं वगैरे पण केलं, आपल्या आजीने केलं, आईनं केलं, पण आपण पण तेच करावं असं नाही. आपण त्याच्या पुढे जाऊन काहीतरी केलं पाहिजे असं मला प्रत्येक मुलीनं करावा अशी ही आहे. आणि मी तुम्हाला सांगेल की तुम्ही आयुष्यात बाकी सगळ्या गोष्टी भेटतील, सगळं हे होईल, पण आपली जे स्वातंत्र्य आहे ते मिळवण्यासाठी आपल्याच म्हणजे धडपडणं आहे. तर त्या गोष्टी लक्षात ठेवून पुढं केमिस्ट्री तुम्ही सध्या 10th पर्यंत पण तुम्हाला केमिस्ट्रीचा म्हणजे पार्ट असेल सायन्सच्या ह्याच्यामध्ये. 11th-12th तर तुम्हाला सेपरेट असेल, पण आता पण तुम्हाला शिकत असताल इथेन, मिथेन वगैरे केमिकल बॉन्ड शिकत असताल. माहिती का मिथेन म्हणजे काय? नाही माहित? कार्बन माहिती का? किती व्हॅलन्सी असते कार्बनची? ओके, माहिती आहे तुम्हाला. तर त्याच्यामध्ये आपण आज अशी एकही गोष्ट नाही की त्याच्यामध्ये केमिकल्स नाही आहेत. आपण ॲग्रोमध्ये जा, आपल्या घरी इव्हन घरी पण जे पण आपण काही पण प्रोडक्ट्स यूज करतो त्याच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये केमिकल्स आहेत. मग म्हणजे काय की आपला हा पण जे पण झाड वगैरे आहेत किंवा शुगर, तुम्हाला ग्लुकोज माहितीये, शुगर्स माहिती, त्याचा फॉर्म्युला म्हणजे 6 कार्बन 6 असतात त्याच्यामध्ये. तर त्याच्यापासनं जे की फक्त 50 म्हणजे 40 to 50 पर kg असेल आपले शुगर आपण जे पण घरी यूज करतो, तर त्याच्यापासनं मी जे केमिकल्स तयार केलेत जे की त्याच्यामध्ये डिहायड्रेशन रिएक्शन, आयसोमरायझेशन रिएक्शन्स वगैरे करतो आम्ही, आणि त्याच्यापासनं त्या एका 40 पर kg शुगर्स पासून आम्ही जवळपास त्या जे मोस्टली 5-हायड्रॉक्सीमिथाइल फर्फ्युरल हा एक केमिकल आहे, मेनली माझं हे होतं, वर्क केलं मी त्याच्यावरती. तर त्याची किंमत जवळपास 7 lakhs आहे. एवढ्या 40 पर kg पासून तेवढा असं आम्ही केमिकल्स आणि एक प्रोसेस डेव्हलप केली आहे जी की इंडस्ट्रियल लेवलला पण जाऊ शकते सिंथेसिससाठी त्या. आणि ते जे केमिकल आहे 5-हायड्रॉक्सीमिथाइल फर्फ्युरल ते मोस्टली पॉलिमर इंडस्ट्रीमध्ये आणि परफ्युम्समध्ये, परत खूप साऱ्या इंडस्ट्रीमध्ये त्याचा पेंटिंगमध्ये वगैरे सगळ्या ह्याच्यामध्ये त्याचा यूज होतोय. तर त्याच्यावरती मोस्टली स्टडी केला मी. जयप्रभा माध्यमिक विद्यालयासाठी कुंभेफळ आणि सातेफळ या दोन्ही गावासाठी अभिमानाचा जो काही क्षण आहे, आपल्यासाठी गौरवाचा जो काही क्षण आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्रामीण भागातल्या एका मुलीनं जी काही कमाल दाखवली त्याचा आनंद साजरा करण्याचा हा क्षण आहे. आपल्या मुलीचा ती ज्या प्राथमिक अवस्थेतून माध्यमिक शाळेमध्ये या ठिकाणी शिकायला आली
त्या शाळेनं आनंदाचा हा जो काही क्षण पाहण्यासाठी आई या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी अभिनंदन करतो. त्याच्यापेक्षा आणखीन काय पुढचं, तर स्वप्नालीची छोटी कन्या या ठिकाणी सुद्धा उपस्थित आहे. आपण म्हणतो एकंदरीत ती सुद्धा या आनंदाच्या क्षणामध्ये सहभागी आहे. आणि या आनंदाच्या क्षणी आम्ही 5ही शिक्षक या ठिकाणी या आनंदामध्ये आम्ही सहभागी आहोत. 12वी असेल, BSc असेल, MSc असेल, त्यानं वेगवेगळ्या परीक्षा ज्या काही उत्तीर्ण झाली, PhD केली, त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त तिचंच श्रेय आहे. बघा, म्हणजे तिनं मिळवलेलं यश किती महत्वाचं आहे. आणि तसं यश तुम्ही मिळवलं पाहिजे. त्याच्यामध्ये असणारे जे काही घटक आहेत, जे काही पदार्थ आहेत, जे काही केमिकल्स आहेत, ते सगळे ज्याला गंध असतो ते सगळे अरोमॅटिक आहेत. आणि अरोमॅटिक अल्कोहोल्स टू व्हॅल्यू ऍडेड केमिकल्स, म्हणजे साखरेपासून त्याचं बायफर्गेशन केलं. तुम्हाला सांगितलं तिनं कार्बन किती महत्वाचा घटक आहे, कार्बनची व्हॅलन्सी किती आहे सांगितली. मला वाटतं गणेशनं उत्तर दिलं. कार्बनची व्हॅलन्सी किती आहे? 4 आहे. मी MSc लावतो 97-98 ला. त्यावेळेला केमिस्ट्री करताना आमच्या हॉलमध्ये सरांनी विचारलं व्हॅलन्सी म्हणजे काय. आमच्या पैकी MSc शिकणाऱ्याला माहिती नव्हतं व्हॅलन्सीच कशाला म्हणतात ते. IT हब असणारे